ब्लॉग निघायला लागला बरं का. ब्लॉग निघाला. दादी किती वाट बघत होती तुझी. किती वाट बघत होती. आलो मी शेवटी आलो. हीच ती माझी बहीण आहे सगळ्यात चांगली की जी मला सगळं मला खायला टाइम. तर फ्लॅश मुळे जरा तुम्हाला दिसत नाहीये. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलंच असेल, ते थारचं मी तसंच ठेवलंय अर्ध. तर आज मी निघालोय गावाला. जसं की म्हणलं मला लग्नाला जायचंय, तर त्या लग्नासाठी मी निघालेलो आहे. मी काका असणार सोबत. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतंय. तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता मी चाललोय चाकणला आणि तिकडून मला जर कपडे घ्यायचे. लग्न आहे जसं म्हटलं, तर लग्नासाठी मला आउटफिट लागणार आहे, त्यासाठी कपडे घ्यायचे. आणि आता वाजलेत 12:30. संध्याकाळी 5 वाजता आज हळद आहे, मला पोहोचायचं हळदीला. मम्मीचे काकाचे एवढे फोन, बापरे बाप, लयच फोन, लय लेट झालाय मला माझ्यामुळे. आणि काका पण आहेत माझ्यासोबत, काका मी जाणार आहे. बट टेन्शन याचं आहे की 5 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे तिथं. आणि मला वाटत नाही, तो मला माहिती असेल सोलापूर जवळपास इथून 250-300 किलोमीटर लांब आहे पुण्यापासून. तर गर्दी नसेल तर पोहोचेल लवकर मे बी. पण गर्दी जर लागली तर मग अवघड कुठं नाही, मग मला शिव्या पडणार. तर अख्खेच्या एंगेजमेंटचा जो तुम्ही पाहिला होता माझा आउटफिट, तो मी त्यांच्याकडून घेतला होता. माय आउटफिट रेंटल म्हणून चाकणला आहेत आणि इकडे त्यांच्या ओनर आहेत. तर ह्यांच्याकडून मी लास्ट टाइम जो घेतला होता, तुम्हाला सर्वांना जो आवडला होता, जर कुणाला पाहिजे असेल तो, तर इथे एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळं टाकतो. आणि आता मला परत आजच्या लग्नाला चालू आहे, त्यासाठी पण मी इकडूनच घ्यायला आलो आहे. आणि कुठे घ्या हावाला मी हावाला मी चॉईस केला आहे. हा पण 1 नंबर पीस आहे. आता जेव्हा व्हिडिओ पोस्ट येतील त्यावेळेस तुम्हाला कळेल कसा आहे काय नाही. आणि मागच्यावाला व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्याचे यांना लिटरली 2 आर्टिकल बनवायला लागले सेम. एवढं खूप प्रचंड रिस्पॉन्स भेटला. तर ज्यांना कोणाला खूप जण विचारत होते कुठून घेतलंय, तर ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि लिंक टाकतो. तर आता इथून निघतो मी घरला. खूप जास्त ऊन आहे आणि आता मी निघालो आहे आमच्या गावाकडे. इकडं मागं ही हाय रायडर घेऊन चाललो आहे. ॲक्च्युली थार घेऊन जाणार होतो, बट काही कारणामुळं घाण होती गाडी. गोव्याला गेली ना आपली गाडी, त्यामुळे मग ही गाडी घेऊन चाललो आहे आता. आणि अनुष्का आहे आणि काका पण आहेत. तर अनुष्काला आता सोडायचं आहे, देन मग आम्ही गावाकडे निघणार आहे. आम्हाला निघून जवळपास 3 वाजता निघालो होतो आणि आता 5:30 झाले जायचे. आणि टेंभुर्णीपर्यंत आलो आहे. नेमकं मी माझ्या गाडीतलं चार्जिंग जे करायचं असतं ते विसरलो, त्यामुळं गाडीमध्ये फोनमध्ये माझ्या चार्जिंग नाही. वायरलेसला चार्ज करतो पण ते हळूहळू होते, त्यामुळं मला गाडीमध्ये जास्त ब्लॉक करता येत नाही. त्यासोबत काका आहेत तर ते जास्त ब्लॉकमध्ये बोलत नाही, त्यामुळे मला पण थोडं ब्लॉक काढायला असं नको होतं, म्हणजे ऑकवर्ड होतं. तर इथून 2 तासात आम्ही पोहोचल. हळदीचा कार्यक्रम चालू झाला आहे. तिथे जाऊन फ्रेश वगैरे होईल, कपडे वगैरे चेंज करणं आणि देन मग निघाला. आता थोडा चहा वगैरे पिऊयात आणि देन निघूया. आणि इकडं आपला कॅमेरा इथं असाच आहे, ज्याच्यातून आता उद्याचे वगैरे सगळे ब्लॉग यातूनच काढले जातील. आणि या गाडीचा एक ड्रॉबॅक असं की आता इकडं सोलापूरच्या साईडला खूप जास्त ऊन आहे. आणि ह्याच्या वरच्या साईडला हे जे दिसतंय हे फक्त पातळ जाळी, ज्यामुळे नाही का काय होतं की गरम झालं की डायरेक्ट सगळं गरम होतं नाही का. आणि त्यामुळं आतमध्ये गाडीमध्ये पण एसी लावून पण थोडं गरम फील होतं. मग आता मी याला काय करणार, ब्लॅक फिल्मिंग करून देणार वरची पूर्ण एकदम डार्क, जेणेकरून हे ब्लॅक होऊन जाईल सगळं. आणि मग तो हीटचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होऊन जाईल. आणि गाडी पण ही 1 नंबर आहे बरं का. जवळपास नाही म्हणलं तर एक 20, 22, 23, 24 पर्यंत ॲव्हरेज देते बरं का ही गाडी. कारण हायब्रिड इंजिन आहे, जसं की मागच्या 1-2 ब्लॉगमध्ये सांगितलं असेल. मस्त गाडी. आता मी पळवताना 160 पर्यंत पळवली, 160-170. स्टेअरिंग वगैरे काय वायबल झालं नाही, थोडे स्लाइटली. पण भारी गाडी. आता बघू तिथं पोचायचं लवकर आम्हाला.
तर मित्रांनो आम्ही आत्ता सोलापूरहून तुळजापूरमध्ये जस्ट एंटर करत होतो आणि एवढा प्रचंड असा पाऊस इथं यायला चालू झालेला आहे आणि एवढ्या विजा वारं वगैरे खूप जबरदस्त जोरात चालू आहे. पहिल्यांदा असं बघतोय खूप दिवसानंतर. लिटरली पुढचं काही दिवसांना पार्किंग लाईट लावून चाललो आहे आम्ही आणि तुम्हाला पाऊस दाखवतो. माझा आवाज पण तुम्हाला नीट येत नसेल कारण पावसाचा आवाज एवढा जोरात आहे आणि विजा वगैरे थांबत आहोत बघायला. तर फ्लॅशमुळे जरा तुम्हाला दिसत नाहीये. ब्लॉग निघा लागला बरं का. ब्लॉग निघा. रात किती वाट बघत होती तुझी. किती वाट बघत होती. आलो मी शेवटी आलो. हीच ती माझी बहीण आहे सगळ्यात चांगली की जी मला सगळं मला खायला टाइम टू टाइम करून द्यायची. ज्यामुळे मला तिकडे फिरायची गरज नव्हती पडत का. त्या बाकीच्या सगळ्या कामाच्या का नाही योगिता. बस झाला. हास योगिता हास. आमची ब्राईड बघा. सकाळपासून वाट बघते ती. आलो मी आलो. तुला काय इथं रडती बिडती बघते जरा काय मेकअप इकडे बघा रुची इकडे बघा. काय बा इकडे बघ. इकडे बघ शूट केलं. कोण राहिले आपले काढतोय इकडे बघ. काढू दे की इकडे बघ. जेव्हा इकडे बघा. पप्पाने पण हळद लावली मम्मीने पण हळद लावली. मम्मी काय विचार आहे परत लग्न करायचं का. परत लग्न लावायचं का. आपलं लग्न तुझंच करायचं आता. तुझंच करायचं. काय लावायचं लावा मी आता काय. तर मित्रांनो आता इथं आमची हळद झालेली आणि इकडं नवरदेव नवरा बसलेली. आमचं झालं इकडं सगळ्या गोष्टी आणि आता थोडा डान्स करायचा आम्हाला. पप्पांनी सगळ्यांना भरवलं इकडं. हिला पण भरवलंय हिला पण भरवलंय. हे पण भरली अमोलवा पण भरलाय. हे तर नाही भरलं. इकडे पण भरलाय. हे पण भरले. हे आमची नवरी बघा. नवऱ्याला तिकडे सोडून इकडे जेवायला आली. जा तिकडं. एवढी भूक लागली का तुला. बघ ही नवरीची आई म्हणजे माझी मावशी आणि हिला भूक लागली म्हणजे जेवायला आली नवरदेवाला सोडून. पटतं का एवढे. हा मग चल मग जाऊ दे. नवरदेव गेला. चल आपलं चल की. तिकडे सगळ्या अख्खा परिवार बसलेत. त्या सगळ्या आमच्या मावशी आहेत आजूबाजूच्या आणि ती पण मावशी खास मावशीच्या. इकडे सगळ्या मावशी
आणि मी मम्मीला बाहेर उडकतो, मम्मी इथं जेवायला आली. पटतं का तुला? पोराला सोडून जेवायला आली. पप्पा पण तिकडे बसतात मागं, मला सोडून जेवता राव एकटं. तर मित्रांनो, आज खूप नाचलोय, दमलोय आणि दमून झाल्यानंतर आता एका ठिकाणी थांबले म्हणजे मावशीच्या इथं. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. उद्याचं लग्न आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.